बेरीज व वजाबाकी करताना चिन्हांचे नियम. खूप विद्यार्थी असे आहेत की त्या विद्यार्थ्यांना चिन्हांचा नियमच माहीत नसते, म्हणून ते गणितात कच्चेच राहतात. आणि हा खूप बेसिक नियम आहे. हा प्रत्येक विद्यार्थ्याला कमसे कम तिसऱ्या वर्गापासून तर तिसऱ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला तरी हा नियम माहीत असायला पाहिजे. चला पाहू आता हे गणित कसे सोडवायचे ते. 9 अधिक 8 अधिक 7 अधिक 5 बरोबर किती? पहिलं गणित आहे. सर्वात अगोदर तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा की 9ले काहीच चिन्ह नाही याचा अर्थ अधिकचं चिन्ह आहे. ज्यावेळेस कोणत्याही संख्येला काहीच चिन्ह दिलेलं नसते ना त्यावेळेस अप्रत्यक्षपणे तिथे अधिकचं चिन्ह असते. आणि सर्वात पहिला नियम म्हणजे अधिक 9 अधिक 8 अधिक 7 अधिक 5. तर हे अधिकचं चिन्ह या 5चं आहे, 7लाही अधिकचं चिन्ह आहे, 8लाही अधिकचं चिन्ह आहे आणि 9ला पण अधिकचं चिन्ह आहे. मग त्यात काय विशेष तुम्ही म्हणसाल सर, पण ध्यानात ठेवा कोणत्याही संख्येच्या डाव्या बाजूला जे चिन्ह असते त्या संख्येचं चिन्ह असते. म्हणजे 5च्या डाव्या बाजूचं हे अधिकचं चिन्ह आहे, 7चं हे अधिकचं चिन्ह आहे, 8चं हे चिन्ह आहे आणि 9ला काहीच चिन्ह नाही याचा अर्थ हे अधिकचं चिन्ह अप्रत्यक्षपणे आहे. मग प्रत्येक संख्येला अधिकचं चिन्ह आहे म्हणून इथं सर्व संख्याची बेरीजच होईल. 9 अधिक 9 अधिक 8 अधिक 7 अधिक 5. मग सर्वात अगोदर पहिल्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे, दुसऱ्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे म्हणून याची बेरीज होईल. 9 18 17. पण ते अधिक 17 समोरचं गणित जशाच तसं लिहून घ्या. अधिक 7 अधिक 5. पुन्हा पहा अधिक 17 अधिक 7 म्हणून 7 आणि 7 14शी 4 हातचाला 1 1 आणि 1 2. तेही अधिक 24 आणि समोरचे अधिक 5 जशाच तसे लिहून घ्या. पुन्हा दोन्ही संख्येला अधिकचे चिन्ह आहे म्हणून इथे क्रिया बेरजेचीच होईल. 5 आणि 4 9 आणि 2 2. उत्तर येते अधिक 29. ओके, सोपं होतं गणित. समोरचं पाहू. -8 -7 -5 -3 बरोबर किती? आता हे वजाचं चिन्ह 3चं आहे, हे वजाचं चिन्ह 5चं आहे, हे 7चं वजा चिन्ह आणि हे 8चं वजा चिन्ह आहे. म्हणून -8 -7 -5 आणि -3 बरोबर किती? आता चिन्हांच्या नियमामध्ये एक गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायचं, जर दोन्ही संख्येचं सारखं चिन्ह असलं तर क्रिया बेरजेची होते. पण चिन्ह हे त्या क्रियेचे येते. जसं की अगोदर आपण अधिक अधिक होतं, बेरीज केली आणि अधिकचं चिन्ह दिलं, तसंच इथं वजाबाकीचं चिन्ह आहे. दोन्ही संख्या म्हणून याची बेरीज होईल पण चिन्ह वजाबाकीचं येईल. आणि दुसरा नियम, जर गणितात फक्त बेरीज आणि वजाबाकीचे चिन्ह जर असले तर गणित हे डाव्या साईडकडून सोडवत उजव्या साईडकडे जायचं. म्हणजे हे -8 आणि -7. 8 आणि 7 15. पण -15 कारण दोन्ही संख्येले वजाबाकी चिन्ह आहे. बेरीज होते बरं काय. खूप मुलांना हा नियम माहीत नसते पण माहीत असायला पाहिजे. बेरीज होते आणि समोरचं -5 -3 जशाच तसे ठेवा. नंतर पुन्हा या दोन संख्याची क्रिया करा. दोन्ही संख्येले -15 आणि -5 आहेत म्हणून याची बेरीज होईल आणि चिन्ह वजाबाकीचे येईल. 15 आणि 5 20 पण -20 आणि हे -3. पुन्हा पहा दोन्ही संख्येला सारखेच चिन्ह आहेत म्हणून -20 आणि -3 याची बेरीज होते आणि चिन्ह हे वजाबाकीचे येते. 20 आणि 3 23 पण -23. हा नियम तुम्हाला माहित असला पाहिजे. ओके, चालते सांगतो. आता 3 नंबरचं गणित आपण पाहू. 7 -5 -4 आणि -7 बरोबर किती? 7ले वजा चिन्ह आहे, 4ले वजा चिन्ह आहे, 5लाही वजा चिन्ह आहे पण 7ला काहीच चिन्ह नाही याचा अर्थ इथं अधिकचं चिन्ह आहे. आणि पहिल्या संख्येला अधिकचे चिन्ह दुसऱ्या संख्येला वजाबाकीचं चिन्ह असल्यावर क्रिया ही वजाबाकीची होते. ही गोष्ट तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येते. पहिल्या संख्येला अधिकचं चिन्ह दुसऱ्या संख्येला वजाबाकीचे चिन्ह म्हणून क्रिया वजाबाकीची होईल आणि चिन्ह हे मोठ्या संख्येचे येईल. म्हणून 7तून 5 पहिल्या संख्येला अधिकचे चिन्ह दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह
क्रिया वजाबाकीची 7तून 5 गेले 2, ते पण +2 कारण 7 मोठे येतं. +2 -4 -7 बरोबर किती? पुन्हा पहा, पहिल्या संख्येला अधिकचं चिन्ह आणि दुसऱ्या संख्येला वजाबाकीचं चिन्ह आहे, म्हणून क्रिया ही वजाबाकीची होईल आणि चिन्ह हे मोठ्या संख्येचं येईल. म्हणून 4तून 2 गेल्याच्या नंतर उत्तर 2 येते, पण 4 मोठे येतं आणि 4ले वजा चिन्ह आहे, म्हणून -4 आणि -7. ओके. आता पहा, दोन्ही संख्येचं चिन्ह सारखं आहे, म्हणून क्रिया बेरजेची होईल आणि चिन्ह हे वजाबाकीचं आहे, म्हणून वजाबाकीचं येईल. जर अधिकचं असतं तर अधिकचं आलं असतं बरं का, पण इथं वजाबाकीचं आहे म्हणून चिन्ह वजाबाकीचं येते. उत्तर येते 7 अन् 2 9, तेही -9. ओके, ठीक आहे. चौथं गणित पाहू आपण. 5 - 5 + 4 - 9 बरोबर किती? पहा, या 9ला वजा चिन्ह आहे, डाव्या साईडचं चिन्ह आहे या अंकाचं आहे. या 4च्याही डाव्या साईडचं चिन्ह अधिकचं आहे. या 5च्याही डाव्या साईडचं चिन्ह वजाच आहे आणि या 5च्या डाव्या साईडले काहीच चिन्ह नाही. याचा अर्थ तिथं अप्रत्यक्षपणे अधिकचं चिन्ह असते आणि ते आपण घेऊन टाकू. म्हणजे पहा, पहिल्या संख्येले अधिकचं चिन्ह आणि दुसऱ्या संख्येले वजाचं चिन्ह आहे, म्हणून क्रिया वजाबाकीची होईल आणि +5 - 5 + 4 - 9 बरोबर किती? म्हणून अधिक वजा वजा होईल. 5तून 5 गेले 0 उरल. 0 + 4 - 9. 4तून मग हे इथं अधिक 0 घ्या का वजा 0 घे, काही फरक पडणार नाही. पहा, 4तून 0 गेला, 4त 0 मिळवले म्हणजे काहीच मिळवलं नाही, म्हणून +4 - 9. पहिल्या संख्येला अधिकचं चिन्ह, दुसऱ्या संख्येला वजाबाकीचं चिन्ह आहे, म्हणून क्रिया वजाबाकीची होईल आणि चिन्ह हे मोठ्या संख्येचे येईल. 9तून 4 गेल्याच्या नंतर उत्तर येते 5, पण 5 हे मोठे येतं आणि 9 हे मोठे येतं आणि 9ला वजाबाकी चिन्ह आहे, म्हणून इथे येते -9 -5 उत्तर येते. काय ते -5. 9तून 4 गेले, पहिल्या संख्येला अधिकचे चिन्ह, दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह, म्हणून क्रिया वजाबाकीची झाली आणि 9तून 4 गेले म्हणून 5 उत्तर आलं, पण 9 मोठे येते, 9ले वजा चिन्ह म्हणून -5 उत्तर आलेलं आहे. पाहून घ्या. 5वं गणित पाहू आपण आता. -10 + 15 + 20 - 30 बरोबर किती? समजायला का रे? पुन्हा देणार हो बरं का समोरचे गणित, घरच्यासाठी किंवा इथल्यासाठीच. मग पहा, पहा, सर्वात अगोदर एक तुमचं कन्फ्युजन क्लिअर करा. -10 + 15 + 20 - 30. खूप विद्यार्थ्याची कंडिशन अशी असते की 5व्या वर्गात, 7व्या वर्गात, 8व्या वर्गात, 10व्या वर्गात, 12वीत पण जातात, पण खूप काही विद्यार्थ्याला चिन्हांच्या नियमाबद्दल संभ्रमच राहते. कोणत्या संख्येला कोणतं चिन्ह आहे आणि ती कशी कोणती क्रिया करायची याच्याबद्दल पण माहित नसते. म्हणून विद्यार्थी हा कोणताही असो, पहिल्या वर्गात असो, 5व्या वर्गात असो, 3ऱ्या वर्गात असो, 10व्या वर्गात असो, 8व्या वर्गात असो, तुम्हाला गणित जर शिकायचं, गणिताच्या बेसिक क्रिया, इंग्रजी शिकायचं तर इंग्रजीचं बेसिक नॉलेज आणि मराठी शिकायचं तर मराठीचं पण बेसिक नॉलेज हे महत्वाचंच असते. त्याच्यानंतर समोरच्या क्रिया जमतात किंवा समोरचं सर्व काही क्लिअर करू शकता तुम्ही, असं अर्धवट ज्ञान तुम्हाला कामा नाही. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही सर्वात अगोदर क्लिअर करून घ्या. या 30ले वजाचं चिन्ह आहे, हे वजाचं चिन्ह 20चं नाही 30चं आहे, म्हणून हे -30 येतं. या 20ले अधिकचं चिन्ह आहे. कधी पण ध्यानात ठेवा, संख्येच्या डाव्या साईडला जे चिन्ह असते ते त्या संख्येचं चिन्ह असते किंवा प्रत्येक संख्येचं. हे पहा, हे वजा, हे +20 येतं, हे +15 येतं आणि हे 10ले वजाचं चिन्ह आहे. काही काही जणांचा संभ्रम निर्माण होते की बा हे हे 10 हे अधिकचं चिन्ह याचं हे 15चं आहे आणि 20चं वजा चिन्ह आहे, मग 30ले काय चिन्ह आहे किंवा 10ला काय चिन्ह आहे. याच्यातही खूप लोकांचं कन्फ्युजन आहे, खूप मुलाचं कन्फ्युजन असते. मग पहा, आता ज्या वेळेस गणितात फक्त बेरीज आणि वजाबाकीची क्रिया असते, त्यावेळेस गणित हे डाव्या बाजूकडून सुरुवात करायचं आणि उजव्या बाजूपर्यंत सोडवत न्यायचं. -10 + 15 + 20 - 30. डावी बाजू, आपला डावा हात आहे, इथून सुरुवात करा. इथून
पहिल्या संख्येला वजा चिन्ह आणि दुसऱ्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे म्हणून क्रिया वजाबाकीची होईल आणि चिन्ह हे उत्तराला चिन्ह हे मोठ्या संख्येचं येईल. 15तून 10 गेले, उत्तर येते 5, पण ते पण अधिक 5 येते. समोरचं गणित जशास तसं मांडा. अधिक 20 वजा 30. ओके, इथं बरोबरचे चिन्ह घ्या. पुन्हा पहा, पहिल्या संख्येला अधिकचे चिन्ह आणि दुसऱ्या संख्येला अधिकचे चिन्ह आहे म्हणून क्रिया बेरजेची होईल. 20 आणि 5 25 होईल, पण तेही अधिक 25 कारण दोन्ही संख्येला अधिकचे चिन्ह आहे, सारखे चिन्ह येतं आणि तेही अधिकचे येतं म्हणून आपण अधिकचं घेतलं. जर वजाबाकीचे असलं तर वजाबाकीचे घेतलं असतं. आपण पहिल्या गणितात पाहिलं, अगोदरच्या गणितामध्ये. मग वजा 30. पहा, पहिल्या संख्येला अधिकचं चिन्ह आणि दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून क्रिया वजाबाकीची होईल आणि उत्तर आलं मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. म्हणून 30तून 25 गेल्याच्या नंतर उत्तर येते 5, तेही वजा 5 कारण 30तून आता 25तून 30 नाही जात, 30तून 25 गेल्याच्या नंतर उत्तर 5 आलं आणि मोठ्या संख्येत चिन्ह आलं वजा 5. आता ही वजाबाकी पहा, काही मुलांचं कन्फ्युजन राहते. म्हणजे अधिक 25 वजा 30 है ना, अशी असते. तर वजा 30 अधिक 25 अशी क्रिया करायची. शून्यातून 5 जात नाही तर हातचा घेतला 1, 10तून 5 गेले 5 आणि या तीनातला एक उष्णा घेतला म्हणून इथे तयार झाले 2 आणि 2तून 2 गेले 0. 30 मोठे येत ना तर वजा 5 म्हणून उत्तर आलेलं इथं वजा 5. या डाव्या साईडच्या शून्याला काही व्हॅल्यू नसते म्हणून इथं वजा 5 उत्तर येऊ शकते, जसं की हे आलेलं आहे. आय होप, मला आशा आहे की तुम्हाला प्रत्येक गणित हे चांगल्या पद्धतीने समजत असेल. जर नाही समजलं तर तुम्ही मला कॉल करू शकता. पहा, 6 नंबरचं गणित पाहू आता. वजा 50 अधिक 10 अधिक 20 अधिक 15. आता तुम्हाला सर्व माहितच आहे की गणितामध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकीची क्रिया असली तर डाव्या साईड कडून क्रिया करत जायचं उजव्या साईड कडे. ओके, आणि हे चिन्ह पहा, हे 50 ला वजा चिन्ह आहे, 10 ला अधिकचं चिन्ह आहे, 20 ला अधिकचं चिन्ह आहे, 15 ला पण अधिकचं चिन्ह आहे. ओके, ही गोष्ट तुमच्या अगोदर क्लिअर करून घ्या. नंतर पहा, वजा 50 अधिक 10 अधिक 20 अधिक 15 बरोबर किती. मग पहा, गणितात फक्त बेरीज आणि वजाबाकीची क्रिया म्हणून डाव्या साईडकडून क्रिया करत चला. म्हणजे या वजाबाकीची या 50 पासून क्रिया करत चला. या दोनच अंकाचा विचार करू. पहिल्या संख्येला वजा चिन्ह, दुसऱ्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे म्हणून क्रिया ही वजाबाकीची होणार आहे आणि चिन्ह हे मोठ्या संख्येचं उत्तराला हे मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. 50तून 10 गेले, राहिले 40. 50 मोठे का 10 मोठे? 50 मोठे. 50ले कशात चिन्ह आहे? कशात चिन्ह आहे? वजाबाकीचं. मग उत्तराला काय चिन्ह येईल? वजाबाकीच. मग वजा 40 अधिक 20 अधिक 15. समोरचं गणित जशाच तसं आपण खाली उतरून घेतलं. पुन्हा पहा, पहिल्या संख्येला वजाबाकी चिन्ह आणि दुसऱ्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे म्हणून क्रिया काय होईल रे? वजाबाकीची क्रिया होईल आणि उत्तराला चिन्ह कोणतं येईल? मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. म्हणून 40तून 20 गेल्यावर इथं उरतात 20 आणि इथं येते वजा 20 कारण 40 हे मोठे येते आणि 40ले वजाबाकी चिन्ह आहे म्हणून. मग पहा, अधिक 15. ओके, पहिल्या संख्येला वजाबाकी चिन्ह, दुसऱ्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे म्हणून क्रिया वजाबाकीची होते आणि चिन्ह हे उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येते. म्हणून 20तून 15 गेल्यावर उत्तर येते 5, पण मोठे 20 येतं, 20ले वजा चिन्ह म्हणून वजा 5. ओके, जर तुम्ही 3ऱ्या वर्गात असाल, 5व्या वर्गात असाल, 7व्या वर्गात असाल, 8व्या वर्गात असाल, 12व्या वर्गात असाल आणि तुम्हाला जर हे बेरीज वजाबाकी करताना चिन्हांचे नियम जर माहित नसेल तर तुमचं गणितातलं जीवन हे शून्य आहे. तुम्हाला गणिताबद्दल कधीच कोणतंच नॉलेज मिळणार नाही किंवा तुमचे गणित कधीच बरोबर येणार नाहीत. याच्यासाठी हा नियम, बेरीज वजाबाकी करताना चिन्हांचा नियम हा महत्वाचा आहे. तो प्रत्येक विद्यार्थ्याला माहितच असला पाहिजे. आणि जर हे माहित नसेल तर तुमचे गणित कधीच बरोबर येणार नाहीत आणि तुमचे गणित चुकतात का हे तुम्हाला पण कधीच समजणार नाही. तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. हा 3ऱ्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामा पडणार आहे आणि त्यानं हे पाहावंच असं महतरी म्हणणं आहे. बाकी तुमची इच्छा.